एसके मोटर्स आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहे जॉय ई बाईक फेस्टिवल डबल धमाका ऑफर। रुपये 31,000 पर्यंतची सूट आणि दरवर्षी होणार 50,000ची बचत। बाईक खरेदीवर 85% पर्यंत फायनान्स सुविधा उपलब्ध। तर आजच 501 रुपयामध्ये आपल्या पसंतीची गाडी बुक करा। पत्ता HDFC बँकेजवळ मिरज रोड सांगोला। मानदूत एक्सप्रेस, आवाज जनसामान्यांचा। शेतकऱ्यांची शेतीची अवजारे, शेळ्या व जनावरे चोरी करणाऱ्या 2 टोळींना जेरबंद करण्यास सांगोला पोलिसांना यश। सुमारे 3,85,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 6 गुन्हे उघडकीस। शेतकऱ्यांची शेतीची अवजारे, शेळ्या व जनावरे चोरी करणाऱ्या 2 टोळींना जेरबंद करण्यात सांगोला पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून 3,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 6 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे। सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतात असणारे शेतीचे अवजारे, गोठ्यातील शेळ्या व जनावरे चोरीच्या घटना मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात घडलेल्या होत्या। या घटनांना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी सांगोला पोलिसांना निर्देश दिले होते। या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1021/2023 भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मौजी वाकी शिवणे तालुका सांगोला येथील शेळ्या व जनावरे चोरी करणारी टोळी असून ती शेळ्या व जनावरे चोरी करणारी त्यांची विक्री करत आहेत अशी माहिती मिळाल्याने 4 जण व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगोला तालुक्यात वाकी शिवणे, महूद बुद्रुक, बामणी, कडला, स्वासू, अकोला अशा ठिकाणी शेळ्या व जनावरे चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम 47,000 रुपये 500 तसेच किमतीच्या शेळ्या विक्री करून आलेली रोख रक्कम जप्त करून सांगोला पोलीस ठाणेकडील 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्याचप्रमाणे सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1014/2023 भारतीय दंडविधान संहिता कलम 379 मधील फिर्यादी नामे अमीर इसाक शेख राहणार महूद बुद्रुक तालुका सांगोला यांच्या शेतीचे अवजारे व इतर साहित्यांची चोरी झाल्याचं सांगोला पोलीस ठाण्याचा गुन्हा दाखल असल्याने त्याचा तपास करत असताना सांगोला पोलीस ठाणे हद्दीत शेतीचे अवजारे व इतर साहित्यांची चोरी करून त्याची विक्री करत आहेत अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर इसाम नामे 3 जणांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी सांगोला तालुक्यातून वाकी शिवणे व महूद बुद्रुक अशा ठिकाणी शेतीचे अवजारे व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून सुमारे 3,38,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।